दावोस दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं? मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबद्दलच्या चर्चा तर तुम्हीही ऐकल्या असतील. अनेक टीका टिप्पण्या त्यावर करण्यात आल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही भाष्य केलं. पण नक्की महाराष्ट्राला हा दावोस दौरा कितपत फायदेशीर ठरणार आहे, त्याबद्दलचाच हा खास रिपोर्ट. दावोसमधून महाराष्ट्रासाठी मोठी आर्थिक घडामोड समोर आली आहे. जागतिक गुंतवणूकदारांच्या व्यासपीठावर महाराष्ट्राने आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिल्याचं बोललं जात आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या गुंतवणुकीतून राज्यात 40 लाख रोजगार निर्माण होण्याचं उद्दिष्ट असल्याचं सांगण्यात आलं आहे. या करारांपैकी तब्बल 83% गुंतवणूक थेट परकीय गुंतवणूक असल्याचं चित्र आहे. अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड आणि सिंगापूरसह 18 देशांनी महाराष्ट्रावर विश्वास दाखवला असल्याचं म्हटलं जातंय. या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे मुंबईजवळ देशातील पहिली इनोव्हेशन सिटी उभारण्याचा निर्णय. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 1 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. गुंतवणूक केवळ मुंबई पुण्यापुरती मर्यादित न ठेवता विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही मोठ्या प्रमाणावर उद्योग येणार असल्याचं सांगितलं जातंय. AI, डेटा सेंटर्स, ग्रीन स्टील, ऑटोमोबाईल, आरोग्य आणि लॉजिस्टिक्स या आधुनिक क्षेत्रांमध्ये जागतिक कंपन्यांनी महाराष्ट्रात विस्तार करण्याची तयारी दर्शवली आहे. आता दावोसमधील हे करार महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक वाटचालीसाठी कितपत निर्णायक ठरतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी.